नमस्कार. नारायण नागबळी आणि कालसर्पदोष. श्री स्वामी समर्थ. कालसर्प योगामुळे व्यक्तीला आयुष्यात सहजासहजी यश मिळत नाही. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप जास्त कष्ट करावे लागतात. जन्मपत्रिकेत राहू व केतू या दोन ग्रहाच्या दरम्यान इतर सर्वच ग्रह असतील तर तो कालसर्प योग असतो. अनेक ज्योतिषी सांगतात की कालसर्प योगामुळे भयंकर नुकसान होते. अनेक संकटे आणि अनपेक्षित गोष्टी जीवनामध्ये घडतात. कालसर्पदोष दूर करण्यासाठी त्र्यंबकेश्वर नाशिक येथे नारायण नागबळी शांती केली जाते. या शांतीसाठी म्हणजेच या विधीसाठी अंदाजे सध्याच्या घडीला 10 ते 15,000 रुपये एवढा खर्च येतो. तुम्हाला कुटुंबातील व्यक्तीसह त्र्यंबकेश्वर येथे 3 ते 4 दिवस राहावेच लागतात. माझ्या परिचयातील 100 पैकी 70 ते 80 लोकांनी सांगितले की हा विधी करून त्यांना कसलाही फायदा मुळीच झाला नाही. त्र्यंबकेश्वर येथे 500-500 लोक एकाच वेळी दाटीवाटीने गर्दीत बसवले जातात. त्याच गर्दी व गोंधळात पूजाविधी संपन्न होतो. कोणाचा कोणाला मेळ नसतो. एकाच वेळी मंत्राचा गोंगाट चालू असतो. अशा गोंगाटात केलेल्या मंत्रोपचाराचा फायदा अजिबात होत नसतो हे तुम्हालाही माहितीच आहे. आजूबाजूला प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरलेले तुम्ही पाहू शकता आणि याच सगळ्यांसाठी तुमचा खिसा हजारोने रिता केला जातो. तुमचे अनेक दिवस या सगळ्यात मोडतात. ही पूजा केली नाही तर मोठे नुकसान होईल या भीतीने लोक हे सगळं करतात. योगायोगाने 10 पैकी एखाद दुसऱ्याला फायदा होणारच. त्याचाच मोठा गोगवाही केला जातो आणि भाबडे लोक या प्रकाराला बळी पडतात. मैत्रिणींनो, उत्तर कालामृत या ज्योतिषविषयक ग्रंथात कालसर्पयोग असा कोणताही योगाचा कोठेही उल्लेख आढळत नाही. भारतीय ज्योतिषशास्त्रात हा कालसर्पयोग कोठून आला हे सुद्धा कोणी स्पष्टपणे सांगत नाही. देवाला अगदी कोठूनही अंतःकरणपूर्वक हाक मारा, तो चराचरात आहे. आर्ततेने मारलेली हाक तो ऐकतोच. संयम ठेवा, श्रद्धा ठेवा, स्वतःवर आणि स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा, आचरण चांगले ठेवा. देव त्याचीच मदत करतो जो स्वतःची मदत स्वतः करतो. व्यर्थ पैसे वाया घालवण्याऐवजी ते तुमची जी समस्या आहे ती सोडवण्यासाठी वापरा. घरासाठी, घरातील व्यक्तींसाठी, त्यांच्या भविष्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी हे पैसे सत्कारणी लावा. वर्षातून एकदा कुलदेवी व कुलदेवाला जोडीने जाऊन या. त्यामुळे सुद्धा कुळाला लागलेला पितृदोष कमी होतो. हिंदू धर्मात कोठेही न सांगितलेल्या विधीने तुमच्या आयुष्यातील कष्ट कमी होतील की नाही माहीत नाही, परंतु हा विधी करणारे जे पुरोहित आहेत त्यांचा बँक बॅलन्स मात्र आरामात वाढेल हे मात्र नक्की. कर्मकांडात अडकू नका. चांगले कर्म करा. ज्ञानेश्वरी गाथा, नवनाथ ग्रंथ, भागवत ग्रंथ, गरुड पुराण यासारखे सरळ मराठी अनुवाद वाचा. त्यात हिंदू धर्मातील सर्व उत्तम आणि योग्य गोष्टी तुम्हाला मिळतील आणि मार्गदर्शनही मिळेल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.